जर टाइम ट्रॅव्हलची पॉवर दिली तर अशी कुठली गोष्ट आहे जी पास्ट मध्ये जाऊन तू म्हणजे असं हे करू शकतो की नाही ही गोष्ट नव्हती व्हायला पाहिजे? त्यांना डान्स करायचा आवड. जेलमध्ये टाकल्यानंतर त्याचं जेंडर चेंज झालं असं का? पंजाबी लोक जे असतात ते चांगले बॅट्समॅन का असतात? प्रसिद्ध आहे की बघण्यासारखं ठिकाण कुठले लातूरमध्ये? ट्रेडिंग मधला लॉस. ट्रेडिंग करतो काय तू? अरे वा, खूप मी रडलो वगैरे, खूप सॅड झालो. मग एवढे कपडे बिपडे चांगले घालतोय, वहिनी काय म्हणतात? मी घरमालकांसाठी सांगणार. सांग की. घरमालक नेहमी हेच म्हणतात, कुठं पण विचारलं की 24 तास पाणी असते म्हणून. कारण की ते 24 तास पाणी नसते हे आपल्याला 2-3 महिन्यानंतर कळतंय. शिकायला कोण येतं इथं? तबाही व्हिडिओ आहे, तबाही. तर मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओला तुम्ही आजचा जबरदस्त प्रतिसाद दिलेला आहे, तर त्यामुळे मी घेऊन आलेलो आहे इंटरॅक्टिव्ह व्हिडिओ. आजचा व्हिडिओ खूप जास्त फनी व्हिडिओ होणार आहे. आज काही विद्यार्थ्यांना क्वेश्चन विचारणार आहेत, काही असे वर्ड प्ले टाईप क्वेश्चन विचारणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही एंडिंग पर्यंत नक्की बघा, तुम्हाला अशी मजा येणार आहे ना भाई. तबाही व्हिडिओ आहे, तबाही. तर मित्रांनो, या ठिकाणी ट्युशन एरियामध्ये उद्योग भवनची बिल्डिंग पाहू शकता. त्यासोबत मला एक मित्र भेटलेला आहे. काय नाव आहे भाऊ तुझं? चेतन. चेतन काय? सूर्यवंशी चेतन सूर्यवंशी नाव आहे. चला विचारू त्याला कसे काय ट्युशन एरियामध्ये लातूर मधले काय प्रश्न विचारूयात. तर ट्युशन एरिया लातूर कसा वाटला तुला? हा, चांगला आहे, म्हणजे नाहीतरी चांगलाच आहे. कुठल्या क्लासला आहे तू? गर्दी तरी मी असं क्लास नाही, माझा ऑनलाईनच करतोय. पीडब्ल्यू करतोय का? फिजिक्स हल्ला. पहिला प्रश्न याला विचारत की तुला जर टाइम ट्रॅव्हलची पॉवर दिली तर अशी कुठली गोष्ट आहे जी पास्ट मध्ये जाऊन तू म्हणजे असं हे करू शकतो की नाही ही गोष्ट नव्हती व्हायला पाहिजे? मला असं वाटतं की जो कोरोना आला आपल्या देशामध्ये तो नव्हता यायला पाहिजे. कारण की लई जणांनी आपले हे गमावले, प्राण गमावले. त्यांच्यामध्ये दुःखद गोष्ट ते की 2-3 वर्ष वाया गेले फुकटचे. आणि आमचा अभ्यास पण एवढा काय झालेला नाही ते 2-3 वर्षात. आणि आमचे फ्युचरचं पण काहीतरी हे झालं. खूप खूप नुकसान झालं, म्हणजे अकॅडमिक पण आणि आर्थिक पण सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. अशी बरं, आता चल तुला काय फनी प्रश्न विचारूयात आपण. तर पंजाबी लोक जे असतात ते चांगले बॅट्समॅन का असतात? कारण की त्यांच्याकडे पॉवर पण जास्त असते. रॉंग. त्यांना डान्स करायचा आवड. रॉंग. कारण ते बल्लेबाज असतात. अच्छा, बल्लेबाज असतात. बरं ऐक, आता नेक्स्ट क्वेश्चन याला विचारूयात. मुंग्या आणि मच्छर यांची रेस लावली तर त्याच्यामध्ये मुंग्या जिंकल्या असं का? आणि मच्छर यांची रेस लावली त्याच्यामध्ये मुंग्या जिंकल्या असं का? मुंग्या आणि मच्छर मध्ये रेस लावली तर येतंय का? नाही. मी सांगू का? मुंग्या. कस काय? कारण मच्छर सगळे ऑल आउट झालेत ना. अरे यार. तर आता अजून एक गोष्ट सांग, तुझी जर आता ही झाले 2 फनी क्वेश्चन्स, तुझी ट्युशन एरियामध्ये अशी कुठली इमोशनल स्टोरी जी तुला असं वाटतं की नाही ही माझ्यासोबत नव्हतं व्हायला पाहिजे बाई, खूप मी रडलो वगैरे, खूप सॅड झालो? इमोशनल स्टोरी माझी तर इथं इमोशनल स्टोरी असं काही नाहीये एवढी. अशी दर्दनाक स्टोरी कुठली तुझी? दर्दनाक स्टोरी एवढी तर काही नाहीये. बट ना, असं आमच्या वेळेस असं झालं की आम्ही 11th ला आलो. 11th आल्यावर आम्हाला 2 महिने क्लास चालले, परत लॉकडाऊन पडलं. परत 2 महिने क्लास चालले, परत लॉकडाऊन पडलं. आमचं येणं जाणं आणि आधीच परवडत नाही येणं जाणं आम्हाला. कारण की आम्ही टोकाला राहतो गुजरातच्या, म्हणून आमचं येणं जाणं, मग आमचा खालीवर अभ्यास झाला आणि आमचं नुकसान होत राहिलं. गुजरातच्या टोकाला राहतो? कुठल्या टोकाला? गुजरात नंदुरबार. नंदुरबार तिकडे राहतो का? हा, खानदेशी. तुझं लातूर मध्ये सगळ्यात फेवरेट फूड कुठलंय? लातूर मध्ये सर्वात फेवरेट फूड म्हणायला गेलं तर बिर्याणी. बिर्याणी? माझी पण बिर्याणी. कुठली बिर्याणी खातो तू? हैदराबादी बिर्याणी. हैदराबादी बिर्याणी. कुठल्या हॉटेलमध्ये? दिल्ली दरबार. मी पण भाई, फेवरेट माझं हॉटेल दिल्ली दरबार रे. दिल्ली दरबार मध्ये कारण की तिथं भारी असते, क्वालिटी वगैरे सर्व छान असते, तिथंच आवडते. मग एवढे कपडे बिपडे चांगले घालतोय, वहिनी काय म्हणतात? तर मित्रांनो, काही लोकलचे इथं भेटलेले आहेत विद्यार्थी, बघूयात त्यांना विचारून काय क्वेश्चन्स. काय नाव आहे? आशिष. निखिल गुडके. अच्छा, त्यांना विचारूत काय क्वेश्चन्स ट्युशन एरिया लातूर बद्दल. तर ट्युशन एरियामध्ये आल्यानंतर विद्यार्थी वगैरे पालक वगैरे येतात, अशी कुठली ठिकाण आहे ट्युशन एरियामध्ये जी प्रसिद्ध आहे की बघण्यासारखं ठिकाण कुठलं आहे लातूरमध्ये? लातूरमध्ये बघण्यासारखं म्हणलं तर सध्या ट्रेनला तर ट्री कॅफे. ट्री कॅफेवरती कव्वालिक म्हणून तळे माहितीये का तुम्हाला? हा, ते तळ सध्या ट्रेनला आहे.
म्हणजे सगळे कपल बिपल सगळ्या ट्युशन एरियातले सगळे तिकडच आहेत तिकडं आणि कमीत कमी 5-6 पासून तर राहत्या बुवा पब्लिक. तिथं का म्हणजे लय फेमस आहे का ती भारी सीन आहेत का तिकडं? तळ असं मोठं तळ आहे म्हणजे असं का असं मरीन ड्राईव्ह सारखं असं इथनं किती लांब आहे ते ट्युशन एरियामधनं? 2 किलोमीटर असं. फक्त? अरे जावं लागतं एका दिवशी ब्लॉग बनवायला. आणि ट्युशन एरियामध्ये इथं नाही का काय एरियामध्येच? ट्युशन एरियामध्ये म्हणलं तर कपल पॉइंट सध्या क्रंची मंची कपल पॉइंट नाही असं फेमस पॉइंट. फेमस तसं सगळंच आहे. ट्युशन एरिया फेमस आहे. अच्छा ट्युशन एरियामध्ये फेमस खाण्यासाठी कुठलं आहे सगळ्यात फेवरेट? ट्युशन एरियात खाण्यासाठी म्हणलं तर चं नाव काय होईल? वहिनी विहिनी काय नाहीये, सोडून दिलेलं आहे सध्याला. तुला गर्लफ्रेंड नाही काय? नाहीये, नाही खरं नाही का? नाही. तुझी गर्लफ्रेंड व्हिडिओ बघितलं? नाहीये, गर्लफ्रेंड नाहीये, फक्त फ्रेंड्स आहेत, बाकी काही नाही. फ्रेंड्स का बेस्ट फ्रेंड्स? बेस्ट फ्रेंड्स, हा तेच ते बेस्ट फ्रेंड्स. तुला भेटून खूप भारी वाटलं. चला आता अजून एक इंटरव्ह्यू घेऊयात. धन्यवाद. काय नाव म्हणला? केतन सूर्यवंशी. सॉरी चेतन सूर्यवंशी. क्रंची मंची नाही हो. बर्गर काय तिथं ना? बर्गर कंपनी. हा बर्गर कंपनी सध्या ट्रेनला म्हणजे सगळेजण सध्या तिकडे जातात. बर्गर कंपनी तिथं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर अष्टविनायक समोरली ती मॅगी, मैत्री कट्टावरली मॅगी जास्त तर सगळ्यात जास्त गर्दी मुलांची तिथं असते. त्या मॅगी खतरनाक लागते तिथली, मी पण खाल्लेली. जास्त मुली असते त्याच्यामुळे मुलं तिथं जातात. असे काय? बघूयात आता अजून काय मग ट्युशन एरिया बद्दल. ट्युशन एरिया बद्दल सांगायचं म्हणलं तर काय कमीच आहे. कधी बसणार ट्युशन एरियामध्ये? मी शाळेत असतानापासून 9वी पासून. 9वी पासून? सेकंड इयरला आहे सध्या. आणि लातूर मध्येच कॉलेज आहे का? हा मी प्रॉपर लातूरचा. म्हणजे सगळं प्रॉपर लातूरचेच आहेत? हा प्रॉपर लातूर. चांगलंय. कुठलं कशात सेकंड इयर चाललंय? बीएससी ऍग्री. बीएससी ऍग्री. दयानंद कॉलेजला का? नाही इकडे गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट. तर काय नाव म्हणलं? आशिष. तुम्हाला भेटून भारी वाटलं. तर पाहूयात आता नेक्स्ट विद्यार्थ्यांसाठी नाही सांगणार मी, घरमालकांसाठी सांगणार. सांग की. घरमालक नेहमी हेच म्हणतात, कुठं पण विचारलं की 24 तास पाणी असतंय म्हणून. कारण की ते 24 तास पाणी नसतंय हे आपल्याला 2-3 महिन्यानंतर कळतंय. ते सगळी खोटी गोष्ट आहे. सगळे घरमालक असेच म्हणतात. आणि वगैरे तर काय म्हणणार नाही मी, फक्त मुलांसाठी काय म्हणणार नाही. पण मुलींसाठी एक गोष्ट म्हणेल की मुली असं येतात, मला मान्य आहे की मुलींसाठी वाईट होतं, ठीक आहे, चांगल्या मुलींसाठी होतं, पण काही मुली तर टाइमपास करायला येतात. हो ही पण गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाची. कारण की मुली असं की प्रॉपरच्या मुलाला हे करतात, असं पण आहे काही जणांसाठी. आणि मुलींनी काळजी घ्यायला पाहिजे की आपण टाइमपाससाठी नाही यायला पाहिजे. तर तेच ना, कारण की आपण इथं लई पैसे भरतो आणि शिकतो, म्हणून जरा नीट राहायला. तर तुला भेटून खूप भारी वाटलं. चल घेऊया दुसऱ्या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू कोणाच तरी. इथं लोकलचे विद्यार्थी आलेत, बघू त्यांचं काय ज्ञान नाही. कर बंद. तर मित्रांनो ट्युशन एरिया लातूरमध्ये दुसरा एक विद्यार्थी भेटलेला आहे. तर विचारू त्याला काही क्वेश्चन्स. काय नाव आहे भाऊ तुझं? सुमित थोरात. सुमित थोरात. कुठला आहे? ढाके फडकेज. आता कुठल्या क्लासला आहे? 11th. 11वीला. पण कुठला क्लास? IIB. IIB ला आहे का? तर चला विचारू त्याला काही क्वेश्चन्स. तर ट्युशन एरियामध्ये कधी आलेला आहे तू? एक 6-7 महिने झाले. 6-7 महिने झाले का? अरे वा वा वा. तर आता काय तुला इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारू. सगळ्यात पहिलं तर ट्युशन एरिया कसा वाटला तुला? कसं वाटलं म्हणजे आता काय सांगू त्याच्यात? म्हणजे अकॅडमिक ह्यांनी का भारी वाटला का नाही? काय क्लास वगैरे कसे वाटले क्लास बरे आहेत. काय तुला? जसे जसे वाटलेले तसे आहेत का? शिकायला कोण येतं इथं तरी 10 म्हणजे शिकतेत, पण आता कोण 10-15% शिकतात, हा. बाकी 90% टाइमपास करतात. हा बरोबर आहे. खूप चुकीची गोष्ट आहे. तुझं फेवरेट फूड कुठलं आहे लातूर मधलं? फूड का? फूड मध्ये काय दररोज काय वेगळं वेगळं ट्राय करतोय मी. तरी बिर्याणी वगैरे असलं काय? हा. अच्छा. जर तुला टाइम ट्रॅव्हलचा मौका दिला की तू पास्ट मध्ये जाऊ शकतो, अशी कुठली गोष्ट आहे तू बदलशील तिथं जाऊन? काय नाही, ते तेवढा लॉस रिकव्हर करायचा आहे. कसल्यातला लॉस? हा ट्रेडिंग मधला लॉस. ट्रेडिंग करतो काय तू? अरे भाई साहेब, एक नंबर भाई. तर तुला आता काय असे वेगळे क्वेश्चन विचारणार आहेत आपण IQ लेवल तुझे चेक करण्यासाठी. तर एका माणसाला जेलमध्ये टाकलं, जेलमध्ये टाकल्यानंतर त्याचं जेंडर चेंज झालं, असं का? त्याला जेलमध्ये टाकलं, जेलमध्ये टाकल्यानंतर त्याचं जेंडर चेंज झालं, असं का? जेलमध्ये टाकलं. हा. जेंडर चेंज. येतंय का? मी सांगू का? कारण तो बंदी झाला ना.
काय ऐकू टेस्ट करायला तुम्ही. तर अजून एक क्वेश्चन विचारूया तुला. ए भाई थांबा जरा. तर एक डोसावाला डोसा बनवत असतो, हा. तो डोसा बनवल्यानंतर तो डोसा उडून जातो, असं का? डोसा उडून जातो. सांग असं का? काय येत आहे का त्याचं? नाही ना. तर तो जो डोसा बनवत असतो ना, तो प्लेन डोसा असतो म्हणून उडून जातो. अजून एखादा क्वेश्चन विचारू का तुला? नको राहू दे बस. तर तुला भेटून खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच. काय नाव म्हणलं तुझं? सुमित. सुमित थोरात ट्रेडर. ऑल द बेस्ट तुला. धन्यवाद गाईज.